सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। चालू असणार कठोपनिषद आणि कठोपनिषदामध्ये असणारा द्वितीय अध्याय आणि द्वितीय अध्यायाच्या अनुषंगाने पहिले असणारा पहिला मंत्र आणि दुसरा मंत्र मागच्या पाठामध्ये आपण पाहिला की मागच्या पाठामध्ये मग काय सांगितलं त्यांनी, विवेकी आणि अविवेकी, ज्ञानी आणि अज्ञानी यांच्यामधनं असणारं अंतर. ज्ञानी कोण? तो अंतःचक्षुः, जो आत्मतः पाहतो मी कोण हे जाणण्याचा प्रयत्न करतो तो ज्ञानी. आणि अज्ञानी या संसार चक्रामध्ये जो संसार पाहतो तो अज्ञानी. ही अगदी जी व्याख्या आहे, एक बहिर्मुख आणि एक अंतर्मुख. जो बहिर्मुख आहे, जो संसार पाहतोय तो अज्ञानी. जो अंतर्मुख होऊन आत्मतत्व पाहतो तो ज्ञानी. आणि अशा प्रकारे मग आपल्याला काय झालं पाहिजे, अंतर्मुख होऊन ते आत्मतत्व आहे. येन ज्ञातेन सर्वमिदं विज्ञातं भवतीति, की त्याचं एकदा ज्ञान झाल्यानंतर तुम्हाला या जगतामध्ये पण नाही, या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये, संपूर्ण सृष्टीमध्ये जे काही पदार्थ आहेत त्या सर्व पदार्थांचं ज्ञान, सर्वज्ञता ज्याला म्हणतो आपण, सर्वज्ञ म्हणतो. सर्वज्ञ म्हणजे सगळ्याचं ज्ञान. ज्याने एकदा ब्रह्म जाणलं, त्याचं स्वरूप एकदा जाणलं आणि त्याचं अपरोक्षानुभूती, त्याचं स्वरूप जाणायचं नाहीये, त्याचं काय यस साक्षात, अशा प्रकारे असणारं ते साक्षात ब्रह्म आहे. त्याचं अपरोक्ष या ठिकाणीच अनुभूती जीवनामध्ये घेतल्यानंतर काय, मग तस्य सर्वमिदं खल्विदं ब्रह्म, त्यासाठी हे सगळं जे आहे हे ब्रह्मच होतं. आणि अशा प्रकारे मग असंच एकदा त्याची दृष्टी झाल्यानंतर साधक लोक ज्याचे ज्ञान झाल्यावर पुढचा जो मंत्र आहे तर तो संपूर्ण विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनिजैव श्वपाके च पंडिता समदर्शना सर्वत्र यतात समदर्शन वासुदेव सर्वम. हे सगळं काय आहे, हे सगळं वासुदेवच आहे, परमात्माच आहे. परमात्म्याच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही, हे असणारे ही दृढ भावना त्या मनामध्ये निर्माण होते. आणि तेच असणारी ती भावना या पुढच्या 3, 4, 5 येणारे जे तिन्ही मंत्र आहे, त्या तिन्ही मंत्राच्या द्वारे काय तर साधक लोक ज्याचे ज्ञान झाल्यानंतर अजून कोणत्याही वस्तूची इच्छा करत नाही. एकदा ते ब्रह्मज्ञान झाल्यानंतर आता मला ब्रह्मज्ञान प्राप्ती झाली, आता मी पुन्हा अमुक प्राप्त करतो, आता मी तमुक करतो, काही न सर्व यस्य आत्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मनैव च संतुष्टः तस्य कार्यं न विद्यते गीता म्हणते. त्यासाठी आता काही नाही, एकदा त्याला आत्मज्ञान झालं, ब्रह्मज्ञान प्राप्त झालं की त्याच्यानंतर आता मी काहीतरी करतो, आता आम्ही असं करतो, आता आम्ही तसं करतो, आता मी लोकसंग्रह करतो, काही नाही. त्यानंतर त्याच्या त्या आत्म्यामध्येच योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीन यस्य ब्रह्मनि रमते चित्तम.
मग काय, नंदती नंदती नंदत्येव, त्याला बाकी काही नाही. एक मात्र असणारा तो आनंद आहे. आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाचे फक्त आणि फक्त आनंदच आहे तिथे. त्या आनंदाच्या व्यतिरिक्त आता काही नाही. सच्चित आनंद स्वरूप हा सच्चिदानंद जो आहे त्याचा असणारं स्वरूप, त्या स्वरूपामध्येच तो काय होता रममान होतो. आणि अशा प्रकारे एकदा त्या स्वरूपामध्ये तो रममान झाल्यानंतर मग त्याच्या दृष्टीने आता जगताचा त्याला पूर्ण विसर. आता त्याच्या दृष्टीने जगत नाहीच आहे. मग काय, सर्व जे आहे सगळं ब्रह्मच आहे. एकच ब्रह्मदृष्टी, सगळं वासुदेवच आहे. वासुदेवच सर्व, ही दृष्टी एकदाची निर्माण होते. आणि अशा प्रकारे एकदा वासुदेव सर्व ही दृष्टी निर्माण झाल्यानंतर मग त्याला कदापि अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि निरतिशय आनंदाची प्राप्ती जो आहे, जो निरतिशय आनंद, जो बाह्य विषयांमध्ये नाही, मुकडं स्वस्वरूपामध्येच स्वतःमध्येच जो आनंद आहे, तो आनंद एकदा प्राप्त झाल्यानंतर मग तस्य कार्यम न विद्यते. त्याच्यासाठी मग तेच सांगितलं, तो कुठल्याच बाह्य वस्तूंची आता तो अपेक्षा करत नाही. मला अमुक झालं पाहिजे, आता तमुक झालं पाहिजे, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे. आणि अशा प्रकारे कुठल्याच वस्तूची इच्छा करत नाही. त्या ब्रह्माचा बोध आणि अशा प्रकारचं जे ब्रह्म आहे त्या ब्रह्माचा बोध म्हणजे त्याचं ज्ञान जे आहे. आता पुन्हा 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 तोच विषय वेदांत शास्त्रामध्ये किंवा आरण्यक उपनिषद जे आहे, दश उपनिषद, 10 उपनिषद आहेत. तसे अनुषंगाने अनेक उपनिषद आहेत, परंतु त्यामध्येही प्रामुख्याने जगद्गुरू आद्य शंकराचार्यांनी ज्या 10 उपनिषदांवर भाष्य केलं ते प्रमुख उपनिषद. आणि म्हणून या सगळ्या उपनिषदांचा काय विषय, जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान, त्याच्यामध्ये दुसरं काही नाही. म्हणून तोच विषय ईशा असेल, केन असेल, कथा असेल, जे जे आत्तापर्यंत आपली उपनिषदं झाली, गीता झाली, प्रकरण ग्रंथ झाले, या सगळ्यामध्ये एवढा एकच विषय, त्याच्या व्यतिरिक्त दुसरा विषयच नाही. सच्चिदानंद स्वरूप ब्रह्म, आणि ते ब्रह्म तेच प्राप्त करणे हेच जीवाची इति कर्तव्यता. शेवट काय तर तेच. म्हणून धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे जे चतुर्विध काय सांगितले आपल्या पुरुषार्थ सांगितले. मग याच्यामध्ये अंतिम काय सांगितलं तर अंतिम मोक्ष सांगितलं. परमगती ती आहे, ती शेवटची गती. हे बाकीचं अनुषंगाने ठीक आहे, परंतु हे सगळं कसं पाहिजे, धर्माच्या अनुषंगाने पाहिजे. म्हणून धर्म पहिला कळला पाहिजे. म्हणून आता तो धर्म जिज्ञासा. जैमिनी मुनी त्या ठिकाणी 12 अध्यायाने युक्त असणारा पूर्वमीमांसा जो ग्रंथ आहे त्याचं पहिलं सूत्र ते की आता तो धर्म जिज्ञासा, धर्म कळला पाहिजे. काय करायचं आहे, काय करायचं नाही, नित्य, नैमित्तिक, काम्य, प्रायश्चित्य, काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, काय विधी, विधी म्हणजे काय केलं पाहिजे, निषेध म्हणजे काय करू नये, न सुराम पिबेद, मद्यपान करू नये, न कलांजम भक्षेत, मांसाहार करू नये, निषेधात्मक सांगितलं. शास्त्राने सगळं सांगितलं. म्हणून तस्मात शास्त्रम प्रमाणंते गीतामध्ये. या सगळ्या गोष्टीसाठी आपल्या जीवनामध्ये हे का करायचं, हे असंच का करायचं, ते तसंच का करायचं, या सगळ्यासाठी प्रमाण काय आहे, प्रमाण शास्त्रच आहे. कार्य अकार्य व्यवस्थित, काय करायचंय आणि काय करायचं नाही या दोन्ही गोष्टीसाठी तेच शास्त्र प्रमाण. आणि त्या अनुषंगाने ते झाल्यानंतर मग अशा प्रकारे शास्त्रधर्म जाणल्यानंतर धर्माच्या अनुषंगाने अर्थार्जन म्हणजे पैसा आदी प्राप्ती करणे, ते पण धर्माच्या अनुषंगाने, धर्माच्या अनुषंगाने पुत्रादी, आणि ते सगळं झाल्यानंतर परमपुरुषार्थ काय तर मोक्ष हा परमपुरुषार्थ आहे. हे केवळ त्या अनुषंगाने पहिल्यांदा परमपुरुषामध्ये हेच केलं पाहिजे मोक्षासाठीच. म्हणून वानप्रस्थ आणि संन्यास एकच आश्रम ठेवला. कशासाठी, धनपुत्रादीसाठी. कोणता, ग्रहस्थ. बाकीचे 3 आश्रम, बाकीचे 3ही जे आश्रम आहे ते बाकीचे 3ही आश्रम ब्रह्मविद्या प्राप्तीसाठीच आहेत.
ब्रह्मचारी आश्रमामध्ये तेच प्राप्त करायचे. अध्ययन अध्यापन, त्यानंतर ग्रस्त एकच आश्रम ज्याच्यामध्ये धनाआदी प्राप्ती करायची, पुत्रादी प्राप्ती करायची आहे. त्यानंतर वानप्रस्थ सगळं सोडून द्यायचं आणि शास्त्राचं श्रवण मनन आणि ध्यासना करायची आहे. त्याच्यानंतर संन्यास स्थिर झाल्यानंतर सम्यक न्यास, आता कळलं आता काही नाही. संन्यासाकरता काही कार्य शास्त्राने सांगितलं नाही, फक्त आत्मचिंता. म्हणून त्यांना त्या प्रकारेच काषाय वस्त्र दंडकमंडलू भिक्षादी चरण हेच सांगितलं. परमहंस परिव्राजकाचार्य, त्यांना बाकी काही नाही, फक्त आत्मचिंता, भिक्षाटन, एकांते सुखमाप्स्यताम परचर चेतस समाधीयताम, हेच करायचं, बाकी काही त्यांना काम करायचं नाही. आत्मचिंता हे सर्वात मोठं साधन आहे, ती सहज नाही आहे. सगळं विसरून स्वस्वरूपामध्ये लीन होणं हे हजारोमध्ये एखाद्यालाच जमतं. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्ध हे सांगितलं. ते अनेक लोक प्रयत्न करतात, त्यामध्ये एखाद्यालाच ती आत्मविद्या आहे, ती आत्मविद्या प्राप्त होते. म्हणून का अत्यंत रेअर आहे. रेअर म्हणजे सहज नाही. आता आपण सुद्धा 2-3 वर्ष झालं तोच विषय, अत्यंत रेअर. गुह्य आहे, राजविद्या राजगुह्य गुह्य स्वरूपाची आहे. एवढी सहजासहजी आम्हाला वाटलं जाऊ बसू करतल आमल कवत, हातावर जसा आवळा ठेवल्यानंतर असं स्पष्ट दिसतो तशी ब्रह्मविद्या लगेच आम्हाला कळेल, तर नाही. ती कशी अत्यंत गुह्य स्वरूपाची आहे. त्यासाठी जे काय सांगितलंय शास्त्राने, विवेक वैराग्य हे पहिलं आहे. विवेक निर्माण झाला पाहिजे, काय करायचंय काय नाही करायचं. वैराग्य झालं पाहिजे मनामध्ये सांसारिक वस्तूंप्रती. आता मला अमुक करायचं, मला हे घ्यायचं, मला ते घ्यायचं, काही उपयोग नाही. मग ते करून ब्रह्मज्ञान प्राप्त करायचंय, तसं होऊ शकत नाही. न कर्मणा न प्रजया धनेन त्यागेन एके सांगितलं. कर्म प्रजा धन हे जे काय पहिल्या आश्रमात सांगितलं आहे, सगळं सोडून दिल्यानंतरच त्यागेन एके सांगितलं, त्यागानेच सांगितलं. म्हणून वैराग्य अपेक्षित आहे. विवेक आणि वैराग्य काय साधकाचे पंख आहेत. तो ज्ञानस्वरूप आकाशामध्ये, ब्रह्मस्वरूप आकाशामध्ये जर भरारी मारायची असेल तर मग काय, त्याला विवेक आणि वैराग्य स्वरूप असणारे 2 पंख साधकाचे. हे जेवढे तुमचे दृढ असतील, मजबूत असतील, तेवढा तो साधक काय, हे ज्ञानस्वरूप आकाशामध्ये विचरण करत तो ब्रह्मानंद आपल्या जीवनामध्ये घेत राहील. म्हणून विवेक आणि वैराग्य हे अत्यंत महत्त्वाचं. त्यानंतर बाकी समाधी षटकत संपत्ती मुमुक्षुत्वानंतर. पण हे 2 गुण जोपर्यंत दृढ होत नाही, वैराग्य सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैराग्य. सांसारिक वस्तू प्रति मनामध्ये जिगुप्सा भाव यह सर्ग भोगेषु इच्छाराहित्यम सांगितलं. ह्या लोकामध्ये आणि स्वर्ग लोकामध्ये असणारे जे काही भोग आहे त्याच्या प्रति मनामध्ये इच्छाराहित्यम, कुठल्याही प्रकारची इच्छा मनामध्ये न राहणं म्हणजे वैराग्य. अशा प्रकारचा आपल्याला वैराग्य प्राप्त झालेलं आहे का? मग झालेला असेल तर आम्ही ब्रह्मज्ञानासाठी अधिकारी म्हणून घेऊ शकतो. असो. आणि म्हणून का बरं हे म्हणून हे पुन्हा पुन्हा का सांगायचं? मग हे रेअर आहे. एवढ्या लवकर कितीही सांगितलं त्या ठिकाणी अनुगीत आहे. भगवंतासारखा असणारा गुरु, अर्जुनासारखा असणारा शिष्य, भगवंताने अर्जुनाला संपूर्ण गीता सांगितल्यानंतर सुद्धा पुन्हा सगळं झाल्यानंतर अर्जुन पुन्हा म्हणतायत भगवंताला, ती असणारी कुरुक्षेत्रामध्ये जो उपदेश केला तो मला करा. म्हणजे अशा प्रकारचे असणारे गुरु शिष्य अधिकारी असताना सुद्धा पुन्हा अर्जुनाला अपेक्षा झाली त्या ज्ञानाची. त्यांना अशा प्रकारे ते ब्रह्मज्ञान आहे, त्याचा बोध जो आहे हा अत्यंत कठीण आहे. आणि म्हणून आपल्याला सुद्धा काय पुन्हा 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 काय करायचं आहे, त्याचंच भ्रमरकीटज्ञायेनं जो आहे तर भ्रमरकीटज्ञाय त्याला म्हणतात, की पुन्हा पुन्हा त्याचं चिंतन करत जसा तो कीटक बारीक किडा
भुंगा काय करतो, आपला असणारं ते घर बनवतो मातीचं बारीक, आणि त्याच्यावर मध्ये तो आणून किडा सोडतो आणि काय करतो, पुन्हा ती आळी बंद करून घेतो ते घर, आणि काय त्याच्यावर सातत्याने एक प्रकारचा आघात करत राहतो. येऊन इकडून तिकडून जाणार, पुन्हा जोरात आवाज करून त्याच्यावर बसणार. मग तो आतला जो किडा आहे सोडलेला, त्याला नुसतं भय निर्माण होऊन हा मला काय करतोय, हा मला काय करतोय, हा मला काय करतोय, ते भय निर्माण होऊन 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 तो जो किडा आहे तो भ्रमरामध्ये त्याचं रूपांतरित होतं. त्याला भ्रमरकीट ज्ञायेन. तसं शास्त्राचं श्रवण मनन चिंतन करून करून निधिध्यासना करून करून काय, मी अहम ब्रह्मास्मी तत्त्वमसी या महावाक्याचं चिंतन करून करून तो जीव स्वरूपाला जो प्राप्त झालेला आहे, वास्तविक आहे असे दुसरं काही नाही, परब्रह्म तत्वच आहे, आत्माच आहे. परंतु मोह आणि माया, कालच्या पाठामध्ये आपण पाहिलं कशामुळे, की मोह आणि माया, मोह आणि मायेच्या नादी लागून तो काय झाला, या जीव भावाला प्राप्त झालेला आहे. वास्तविक आहे परमात्माच आहे, परंतु या दोघांची संगती केली. कोणाची, मोह आणि माया, प्रकृती, तिच्या नादाला लागून मग काय, जीव भावाला आता तो प्राप्त झाला. आणि एकदा जीव भावाला आता प्राप्त झाल्यानंतर मग काय, मग बाकी काही नाही, फक्त सुख आणि दुःख. सुख पाहता जबा एवढे, दुःख पर्वता एवढे. काय संसारामध्ये बाकी काही नाही. आम्हाला वाटतं, फक्त वाटणे संसारामध्ये, हे वाटतं तसं वाटतं तसं वाटतं, ते वाटत 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 शेवटी वाटोळं होतं आपलं, दुसरं काही होत नाही. म्हणून अशा प्रकारे त्या संसाराचा असणारा त्याग करून शेवटी जे ब्रह्मतत्व आहे ते जीवनामध्ये प्राप्त करणं हा परम पुरुषार्थ. आणि म्हणून अशा प्रकारचं तो ब्रह्माचा बोध प्राप्त करण्यासाठी कशा प्रकारे होतो ते पुढच्या असणाऱ्या 3, 4, 5 या सगळ्या मंत्रांच्या द्वारे त्याच ब्रह्मविषयी, आता दुसरा काही संवादच नाही उपनिषदामध्ये, तेच आहे जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान. पुन्हा पुन्हा तेच ऐकायचे. मग आश्चर्य पश्यति कश्चिदेनम सांगितलं, सगळं आश्चर्यच आहे. सांगणारा पण आश्चर्याने सांगतो, ऐकणारा आश्चर्याने ऐकतोय. अशा प्रकारे सर्व आश्चर्य असणारं मध्ये ब्रह्माचा बोध कशा प्रकारे होतो ते सांगितल्या तिसऱ्या मंत्राच्या द्वारे. काय म्हणतात तिसऱ्या मंत्राच्या द्वारे, येन रूपम रसम गंधम शब्दान स्पर्शांगश्च मैथुनान एते नैव विजानाति किमत्तवरिष्यते एतद्वैतत. की अशा प्रकारे आपल्या ज्या ज्या इंद्रियांच्या द्वारे आपण क्रिया करतो, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, या सगळ्यांच्या द्वारे आपल्या हातून ज्या ज्या क्रिया होतात, ज्या या सगळ्या काय, मनुष्य या ज्या आत्म्याद्वारे, आत्म्याच्या द्वारे, तोच आहे आतमध्ये. केन उपनिषदाचा सिद्धांतच तो आहे मुख्य. केने शिदम पतितम प्रेषितम मनः केन प्राणप्रथमप्रैतियुक्तः केने शिदम वाच इमां वदन्ति चक्षुश्रोत्रं कौद्देवो उनक्ति श्रोत्रस्य श्रोत्रं मनसो मनोयत वाचोह वाचम. ते झाला सिद्धांत. तोच काय सांगितलं, तेच येन रूपम रसम गंधम शब्दान स्पर्शान श्रोत्रस्य श्रोत्रम मनसो मनोयम. चाले हे शरीर कोणाची असत्ते, कोण बोलवितो हरिविन. चाले हे शरीर कोणाची असत्ते, कोण बोलवितो हरिविन. तर आतमध्ये जो हरी आहे, तर हरी आहे तोपर्यंत हे सगळं कार्य करते. ज्या क्षणी हा हरी आठून निघून जाईल, भार्या बिभ्यती तस्मिन काय संगे गतवती वायो देहावाहे भार्या बिभ्यती तस्मिन काये. ज्या क्षणी या देहामधून हे प्राण निघून जातील, त्या क्षणी काय, ती भार्या म्हणजे पत्नी सुद्धा त्या शरीराला घाबरते. जोपर्यंत त्याच्यामध्ये तो राम आहे, आत्मा राम आहे, तोपर्यंतच काय करायचंय, त्या रामाचं स्वरूप जाणण्याचा प्रयत्न करायचा. आणि तेच सांगितलं काय, हे सगळं जे काय आहे ज्या या आत्म्याद्वारे याच्यामध्ये तो आहे ते सांगितलं. श्रोत्रस्य श्रोत्रम,
अभंगाच्या द्वारे तेच सांगितलं, चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलवी तो हरिवीन. हे सगळं जे काय शरीर चालतंय, बोलतंय, हालतंय, हे कोणामुळे? कोण बोलवी तो हरिवीन. आतमध्ये तो हरी जो आहे, तो हरी आतमध्ये बसूनच या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या सगळ्या गोष्टी करवून घेतो. तेच या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. काय? ज्या या आत्म्याद्वारे मनुष्य रूप, रस, गंध, शब्द, स्पर्श त्या अनुषंगाने मैथुनजन्य सुखात मैथुनजन्य सुखास निश्चयपूर्वक जाणतो. म्हणजे या सगळ्याचा जाणतो म्हणजे अनुभव घेतो. कोणामुळे? त्याच्यामुळे. तो आतमध्ये आहे म्हणून या सगळ्या गोष्टींचा आपण अनुभव घेत असतो. तो गेल्यानंतर काही नाही, तासा 2 तासामध्ये घेऊन जातो तुम्हाला. आणि म्हणून अशा प्रकारे काय निश्चयपूर्वक जाणतो, त्या आत्म्यापासून अविज्ञेय या लोकामध्ये अजून काय राहते, त्याच्या विना अविज्ञेय, त्याला माहिती नाही. अविज्ञेय सगळ्या गोष्टींचं ज्ञान म्हणजे या पंचविषयांच्या व्यतिरिक्त 6वा विषयच नाही. श्रोत्रम, त्वक, चक्षु, रसना, ग्रहण हे असणारी पंच ज्ञानेंद्रिय आणि त्यांच्या असणारे पंचविषय, त्याच्यापेक्षा 6वा विषय येतो का? नाही. आणि म्हणून त्यामुळेच या सगळ्यांना जाणणारं ते आत्मतत्व असल्यामुळे त्याच्यासाठी काय? अविज्ञेय या लोकांमध्ये अजून काही राहत नाही. की अशा प्रकारे ज्याने ते आत्मतत्व जाणलं, थोडक्यात सांगायचा प्रयत्न, त्याच्या किंवा त्याला या जगतामध्ये अजून काही जाणण्यासारखं राहत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे हे नचिकेता, तू जो प्रश्न 3रा विचारला होतास, कारण आता हे काय तिथंच चाललंय, कठोपनिषदच आहे. आता जरी आपण 4थ्या अध्यायामध्ये आलेला असलो तरी याची मूलभूत भूमिका तिकडेच आहे. नचिकेत गेला वरती, वडिलांनी यज्ञादी केलं आणि यज्ञादी केल्यानंतर सगळ्या गायी वगैरे द्यायला सुरुवात केल्यानंतर याला दुःख निर्माण झालं. आणि मग वडिलांना म्हणतोय की हे सगळं देऊन काय उपयोग? मग वडिलांना क्रोध निर्माण झाला. मृत्यवे त्वाम ददामीति, जा मग तू जा मृत्यूला जा, यमलोकात जा तू, तुला एवढं हे असेल तर. आणि मग अनुषंगाने पुढे गेला नचिकेत, यमलोकामध्ये गेला. 3 दिवस तसाच राहिला. का आता एवढं पुढं आलोय की ती गोष्ट मागची आपण विसरलो, म्हणून पुन्हा तिची आवृत्ती एकदा. 3 दिवस तसा राहिल्यानंतर 3 दिवस कुठेतरी बाहेर गेले होते. 3रो रात्री 3 रात्री तिथे तसाच नचिकेत राहिला. मग 3 रात्रीनंतर यमराज तिथे आल्यानंतर त्यांना लक्षात आला, अशा प्रकारचा असणारा वटू ब्रह्मचारी माझ्या घरी 3 दिवस काही न खाता पिता राहिला आहे. आणि म्हणून मग असं कळल्यानंतर मग मंत्री म्हणतात हे योग्य नाही. मग काय करा? त्याचा आदर सत्कार करा. मग नचिकेत त्याचा आदर सत्कार केल्यानंतर मग यम त्याला म्हणतात की 3 दिवस तुम्ही या ठिकाणी राहिलात, त्याबद्दल 3 वर मागून घ्या. त्याच्यावरनं इथपर्यंत आता आपण आलेलो आहोत. त्यातला पहिला सांगितला वडिलांचा असणारा क्रोध शांत होऊ दे, दुसरा सांगितला अग्निविद्या यज्ञादी कार्य, आणि 3री ब्रह्मविद्या. आणि म्हणून तेच या ठिकाणी आता 3ऱ्याचं उत्तर चाललंय सगळं. आणि म्हणून तू नचिकेताने विचारलेले जे तत्व ते निश्चित हेच आहे. आणि तू जो प्रश्न विचारला आहे 3रा ब्रह्म आत्मविद्या संबंधी, ते हेच येन ज्ञातेन, त्याच्याद्वारेच ते ज्ञातृत्व त्याच्याकडे आहे, म्हणून त्याच्याद्वारे हे सर्व आम्हाला ज्ञात होतं. काय म्हणतात आचार्यांचं असणारं भाष्य? आचार्य म्हणतात, यद विज्ञानात् न किंचित अन्य प्रार्थयन्ते ब्राह्मणाः कथम तद अधिगमः इति उच्यते. विद्वान लोक ज्या आत्मतत्वाचे ज्ञान झाले असता, जे विद्वान लोक आहेत ते विद्वान लोक काय? त्या आत्मतत्वाचे एकदा ज्ञान प्राप्त झाले असता इतर कोणत्याही अनात्म विषयाची इच्छा करत नाही. एकदा ते आत्मज्ञान प्राप्त झालं किंवा त्याच्या मनामध्ये दुसरं मला आता ह्याच्या नंतर हे पण प्राप्त करायचं आहे. पण ब्रह्मविद्या वेदांत झाल्यानंतर पुन्हा काही नाही. आता मी संपूर्ण वेदांतशास्त्र शिकला, आता मी अमुक करणार आहे. आता मी वेदांतशास्त्र शिकल्यानंतर काही नाही, श्रवण मनन निधिध्यासना, त्या व्यतिरिक्त काही नाही. तेच सांगितलं विद्वान लोक
ज्या आत्मत्वाचे ज्ञान झाले असता इतर कोणत्याही अनात्म विषयाची इच्छा करत नाही. हे सगळे सांसारिक ज्या वस्तू आहेत त्या अनात्म स्वरूपाच्या, अनात्म स्वरूपाच्या आहेत. म्हणजे काय? त्या नित्य राहणाऱ्या नाहीत, टेम्पररी, एवढ्या पुरतं सोल्युशन आपण ज्याला म्हणतो, त्या टेम्पररी. म्हणून त्याच्या ज्यांनी ते आत्मतत्व प्राप्त केलं आहे ते त्यांची इच्छा आता करत नाही, अनात्म विषयांची इच्छा करत नाही. असा आत्मा कसा ओळखावा, असा हा जो हे जे आत्मतत्व आहे, त्या आत्मतत्व कशा प्रकारे बरं ओळखावं, तर ते सांगतात. ते या मंत्रात वर्णन केले आहे. सर्व लोक विद्वान स्वरूप जो आत्मा, त्याने सर्व संपूर्ण जे लोक आहेत ते लोक काय? विद्वान स्वरूप जो आत्मा, त्याने रूप, रस, गंध, शब्द, स्पर्श तसेच ग्राम्य सेवनजन्य जे सुख वगैरे विषय जाणतात, तो आत्मा असे जाणावे. की सगळं जाणणारा, आलं का लक्षात? हे सगळे जे विषय आहे हा जाणणारा ज्ञातृत्व ज्याच्याकडे आहे तोच आत्मा. म्हणून त्याच्याच द्वारे हे सर्व जाणले जातात. त्याच्यावर शंका, काय शंका घेतात? की त्याच्यामुळे तुम्ही म्हणता आता आत्मतत्वानेच हे सगळं आपण जाणतो, त्याच्याकडेच ज्ञातृत्व आहे. नेय इतर वस्तू आणि ज्ञातृत्व म्हणजे जाणणारा. नेयापासून ज्ञातृत्व हे भिन्न आहे, जाणणारा भिन्न आहे आणि विषय भिन्न आहे. हे लक्षात घ्या. त्याच्यावरूनच आता पुन्हा शंका करतायत. काय म्हणतात? जगातील सर्व लोक देहादिकांहून वेगळा जो आत्मा त्या नेहमी सर्व जाणतो असे समजत नाही. पण कोणी असं म्हणतं का आपल्यापैकी? काय म्हणतं? की आत्मा त्या नेहमी ह्या देहादिकापासून हा आत्मा या ठिकाणी वेगळा आहे आणि त्या आत्म्याने मी हे संपूर्ण जगत जाणतो, असं कोणी म्हणतं का? असं कोणीही म्हणत नाही. बरोबर आहे. आणि म्हणून जाणतो असे समजत नाही. उलट देहादी संघात युक्त असा जो मी, उलटा देहादी संघात कार्य करणं हा देहादी संघात आहे, या देहादी संघात युक्त असा जो मी, तो सर्व जाणतो असे मानतात. मीच सगळं जाणतो. मी म्हणजे या ठिकाणी असणारा देहादी संघात युक्त असणारा जो मी, मग या देहादी संघाच्या भिन्न तो आत्मा सर्व जाणतो असं कुणीही म्हणत नाही. हा देहादी संघात युक्त असणारा जो मी, ते मीच सर्व जाणतो असं सगळे मानतात. आणि असा सगळ्यांचा आपला अनुभव पण तोच आहे का? काही वेगळा आपल्याला अनुभव होतो? नाही. या देहादी संघाताने युक्त असणारा जो मी, तो मीच सर्व जाणतो, हाच सगळ्यांचा अनुभव आहे. मग तुम्ही कसं काय म्हणताय? पेक्षा तिथं असणारं जे ज्ञातृत्व आत्म्याचं आहे त्याने सगळं जाणतो, हे तुम्ही कसं काय म्हणता? प्रत्यक्षात तर आम्हाला अनुभव वेगळा आहे. त्याचं असणारं उत्तर या ठिकाणी पुन्हा देतात. काय म्हणतात बघू? त्याच उत्तर, पण असे म्हणू नये. असं काय आहे तुम्ही जे म्हणताय चुकीचं आहे. देहादी संघात युक्त असणारा जो मी, तो मी सर्व जाणतो, हे जे तुमचं म्हणणं आहे हे चुकीचं आहे. कसा बरं? असे म्हणू नये. देहादी संघात हा बाह्य शब्दादी विषयांप्रमाणे दृश्य असल्याने त्याचे ठिकाण ज्ञातृत्व संभवत नाही. देहादी संघात सुद्धा काय? हे देहादी संघात बाह्य शब्दादी विषय ज्याप्रमाणे आहेत, विषयांप्रमाणे दृश्य आहे, त्याप्रमाणे हा देहादी संघात सुद्धा काय? दृश्य असल्यामुळे या देहादी संघातामध्ये जड आहे, त्याच्यामध्ये ज्ञातृत्व संभवत नाही. ज्ञातृत्व कोणाची? चेतन वस्तू आहे. सूक्ष्म विषय थोडा तुम्हाला सोपा फार करून सांगतोय, पण हा फार सूक्ष्म विषय आहे या ठिकाणी चाललेला असता. आणि अशा प्रकारे देहादी संघात हा बाह्य शब्दादी विषयांप्रमाणे दृश्य असल्यामुळे या देहादी संघाताच्या ठिकाणी ज्ञातृत्व संभवत नाही. देहादी संघाताने मी जाणतो हे तुमचा प्रश्न आहे ना, त्याच्यामध्ये ज्ञातृत्वच संभवत नाही. कारण चेतन वस्तू पाहिजे. देहादी संघात हा चेतन नाही आहे. जोपर्यंत इथं आत्मतत्व आहे, चेतनता आहे, तोपर्यंतच आहे. ती त्यापासून भिन्न आहे हे जाणलं पाहिजे. हा स्वतः चेतन नाही आहे, हा जडच आहे. तो आतमध्ये आल्यानंतर हा व्यवहार फक्त करतोय, पण तो त्यापेक्षा भिन्न आहे हे जाणलं पाहिजे. आणि म्हणून ज्ञातृत्व देहादी सांगायचं तात्पर्य, ज्ञातृत्व जो आहे हा चेतनामध्येच आहे आणि म्हणून तो ज्ञातृत्व संभवत नाही. जर देहादी संघात रूपाधिकांप्रमाणे जड असून, जर का देहादी जो संघात आहे हा देहादी संघात काय
रूपादिकांप्रमाणे जड असून तो रूपादी बाह्य विषया स्वतंत्रपणे जाणतो असे मानले. जर तसं आपण मानलं की देहादी संघातच सगळं जाणतो तर मग काय अनर्थ होईल ते सांगतात. जर देहादी संघात रूपादी हे जे शब्द स्पर्श रूप रसगंध या विषयांप्रमाणे हा देहादी संघात जर जड असून सुद्धा तो रूप आदी बाह्य विषयां स्वतंत्रपणे जाणतो, तो जड असून सुद्धा या सर्वांना जाणतो असं जर म्हटलं तर काय प्रश्न येणार आहे. असे जर मानले तर रूप आदी विषय सुद्धा परस्परांना जाणतील. मग हे बाकीचे जे आहे दृश्य विषय शब्द स्पर्शादी ते सुद्धा काय करतील, ते सुद्धा जड असताना सुद्धा ते त्यांच्या ठिकाणी सुद्धा ज्ञातृत्व निर्माण होऊन ते सर्वांना जाणतील. हा दोष या ठिकाणी निर्माण होईल. ते जाणतील पण तसे दृष्ट नाही, पण तसं होत नाही. का बरं. यावरून सर्व लोक देहादिकाहून वेगळा असा जो विज्ञान स्वरूप आत्मा त्यानेच सर्व जाणतो. आणि म्हणून अशा प्रकारे यापेक्षाही भिन्न असणारा जो विज्ञान स्वरूप आत्मा त्या विज्ञान स्वरूप आत्म्यानेच ज्ञातृत्व त्याच्यामध्येच आहे. फक्त सच्चित आणि आनंद स्वरूप जो ते आत्मतत्व आहे त्याच्यामध्येच ज्ञातृत्व आहे. बाकी सगळं जड आहे, त्याच्याद्वारे आपण जाणू शकत नाही. जाणणारा तोच आहे इथे, हेच सांगण्याचा प्रयत्न केला. जाणतो तसेच त्याने सर्व जाणतो. जसे ज्याच्या योगाने लोखंड जळते तो अग्नी, त्याप्रमाणे या लोकात आत्म्यास अविज्ञेयाशी कोणतीही वस्तू शिल्लक राहत नाही. आणि अशा प्रकारे जो या ठिकाणी असणारा आत्मतत्व आहे त्या आत्मतत्वास अविज्ञेय अशी कोणतीच वस्तू या ठिकाणी शिल्लक राहत नाही. कोणतीही वस्तू आत्म्याशिवाय कोणतीही नाही. आत्म्याच्या शिवाय सर्व पदार्थ जड आहेत. ज्या आत्मपदार्थाने सर्वांचे विज्ञान होते तो ज्ञानस्वरूप आत्मा जाणावा. ज्या आत्मपदार्थाने या ठिकाणी असणारा तो आत्मपदार्थ, त्या आत्मपदार्थाने त्या आत्मपदार्थाने सर्वांचे विज्ञान होते. सगळं जाणणारा जय स्वसंवेद्या. त्याला जाणण्यासाठी दुसऱ्याची गरज नाही पडत, तो स्वतःच जाणणार आहे. हेच त्या पहिल्या ओवीमध्ये सांगितलं की तो स्वतः त्याच्यामुळेच आपण हे सगळं जाणतोय. तेच केनोपनिषद असेल, अभंग असेल, या सगळ्यांच्याद्वारे तेच सांगण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून हेच आत्म्याचे स्वरूप नचिकेताने यमास जे विचारले. देवादिकांना याबद्दल संशय आहे. जे धर्म अधर्माहून वेगळे, ज्याला विष्णूचे परमपद म्हणतात, ज्याच्या आपल्याकडे कोणतीही वस्तू नाही, ज्याच्या विज्ञानाने मनुष्य मुक्त होतो, तेच आत्मतत्व अधिगंतव्य आहे. आणि अशा प्रकारे ते जे आत्मतत्व आहे की ज्याच्या ज्याचं ज्ञान झाल्यानंतर ते जे आत्मतत्व आहे त्या आत्मतत्वाचं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर काय तो मनुष्य मुक्त होतो. ब्रह्मविद ब्रह्मैव होती. म्हणजे अशा प्रकारे सर्वांना जाणणारा ज्याच्यामध्ये ज्ञातृत्व आहे ते आत्मतत्व ते एकदा जाणल्यानंतर मनुष्य पुनरपि जननम पुनरपि मननम या संसार चक्रामधून पार होऊन त्या परमेश्वराचं धाम यद्गत्वा न निवर्तते तिथं परमेश्वराचा असणारा परमधामामध्ये जाऊन पुन्हा या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये पडत नाही. तोच असणारा अर्थ पुढच्या दोन्ही चौथ्या मंत्राद्वारे पाचव्या मंत्राद्वारे पुन्हा तोच अर्थ या ठिकाणी प्रकाशित करतात. त्याचा असणारा विशेष अर्थ पुन्हा स्वप्नांतम जागरितांतं चौभव्येनानुपश्यती महांतम विभुमात्मानं मत्वा धीरो न शोचती. अशा प्रकारे त्याला जाणल्यानंतर मत्वा धीर हा जो ज्ञानी आहे तो शोकाला कारणीभूत होत नाही किंवा त्याला शोक होत नाही. हे चौथ्या पाचव्या मंत्राद्वारे सांगण्याचा प्रयत्न करतात. विशेष अर्थ आता उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत. ओम तत्सत.